आणि तुम्ही बघू शकता इतकं खरंच खूप छान मंदिर आहे ना. हे पण स्वामीनारायणचं मंदिर आहे, म्हणजे साळंगपूरमध्येच आहे. खूप मोठं आहे एकदम आणि प्रत्येक ठिकाणी एकदम छान सुंदर वातावरण आहे आणि स्वच्छता खूपच होती. बघू शकता काहीसुद्धा तुम्हाला मिळणार नाही तिथं, बघू शकता. आणि नंतर मग आम्ही आतमध्ये गेलो. थोडाफार काही मी बाहेरूनच फोटो वगैरे घेतले, आम्ही आतमध्ये नाही घेतले. आणि खूपच म्हणजे इतकं छान वाटत होतं ना. आणि हो, थोडाफार आवाज बसलेला आहे. आता गावाहून फिरून आले, पाणी वगैरे चेंज झालेलं आहे. चला, आणि बघू शकता सुमित मस्त छान फोटो वगैरे घेत आहे. खरंच खूप छान वाटत होतं बरं का. म्हणजे इतकं शांतता आणि एकदम बाहेर गेल्या तरच आपल्याला ऊन माहीत पडत होतं, बाकी आतमध्ये आपल्याला ऊन माहीतच पडत नव्हतं. खूप छान वातावरण आहे, बघू शकता. आणि बाहेरचं तुम्ही पहा. आणि भावाच्या मुली बघा. आणि इतकं म्हणजे झाडं वगैरे इतकं छान केलेलं होतं. बसण्यासाठी सुद्धा त्यांनी खूप काही आहे जागा तिथं. फक्त थोडंफार ऊन होतं आणि आम्ही ना उन्हाच्या टायमामुळे गेलो होतो दुपारी, त्याच्यामुळे थोडंफार हे झालं. नंतर आम्ही गेलो भावनगर. आणि भावनगरला पण खरंच खूप छान आहे, शांतता एकदम. आणि बघू शकता दुकानं वगैरे खूपच होते, झाडं वगैरे. खरंच खूप छान वाटत होतं भावनगरला सुद्धा. आणि सुमित आणि भावाच्या मुली त्यांनी अजिबात जिद केली नाही की आम्हाला हेच घ्या किंवा तेच घ्या, काही नाही. मग नंतर मग आम्ही काही छान मस्त सामान वगैरे घेतला, ओटी वगैरे, प्रसाद. आणि मग आतमध्ये गेलो. आणि आम्ही ना दुपारच्या टायमाला गेलो. मला असं वाटतं 2-2:30 वाजले असतील. तर काही एवढी गर्दी नव्हती, तरी थोडीफार होती. मग आम्ही लाईनीमध्ये उभं राहिलो, छान मस्त दर्शन वगैरे घेतलं, ओटी वगैरे भरली. आणि मी, आई, वहिनी आम्ही सर्वजण मस्त फोटो वगैरे पाडले. 10 ते 5 मिनटं बसलो. आणि खरं सांगू का, म्हणजे व आपण फॅमिलीबरोबर जातो ना, तर वेळ आपला कुठे जातो आपल्याला काहीच माहीत पडत नाही. आणि खरं म्हणजे मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगते, हे ट्रीप महिना भावामुळेच झाली माझी, असं म्हटलं तरी काही हरकत नाही. आणि नंतर मग आम्ही गेलो थोडं पुढे. आणि इथं इतक्या छान छान वस्तू आहे ना, जहाज वगैरे, छोटे छोटे जहाजसुद्धा आहे, बघू शकता. आहे पहा, खरंच खूप छान आहे बरं. काही लाकडाच्या वस्तू आहे, घड्याळ वगैरे. तुम्हाला सांगू, पलंग, सोफा, म्हणजे इतक्या व्हेरायटी मिळतील ना इथं तुम्हाला बघण्यासाठी. हे बघा, बैलगाडी वगैरे. खरंच म्हणजे बा, ही आपण प्रत्येक वस्तू आपण बघत होतो ना, असं वाटतं आपण प्रत्येक घेऊनच घ्या. आणि भावाने थोडाफार सामानसुद्धा घेतला, पण गाडीमध्ये जागा नव्हती, नाही तर त्याने भरपूर वस्तू घेतल्या असत्या. पण तरी पण त्याने ना काय म्हणता, बाऊन वगैरे, ग्लास वगैरे असं घेतलेलं आहे त्याने, काचेचे. आणि हे बघा, मसाल्याचे डब्बेसुद्धा इतके छान होते ना, पण काय करावं, नेमके ना गाडीमध्ये जागा नव्हती. नाही तर वहिनीला आम्हाला खूप आवडल्या बरं का या वस्तू. ठीक आहे म्हटलं, बघूया म्हटलं, कधी आपण नंतर आलो तर आपण घेऊया म्हटलं. सुमितला तरी मी बॉटल वगैरे घेतली पाणी पिण्याची. आणि फुलदाणी वगैरे, हत्ती, म्हणजे बा प्रत्येक वस्तू इतकी सुंदर होती ना इथं. नंतर मग आम्ही गेलो बगदाणा. बाप्पा सीताराम मंदिर आहे. नंतर मग भाऊ गाडी वगैरे पार्किंग करण्यासाठी गेलेला. आई, आम्ही सर्वजण उतरलो. आणि इथं पण खूप गर्दी होती. आणि संध्याकाळचं वातावरण इतकं छान होतं ना, एकदम छान वाटत होतं. नंतर मग आम्ही आतमध्ये गेलो, काय म्हणतात, दर्शन वगैरे घेतलं. पण तिथे ना आतमध्ये फोटो वगैरे नाही पाडू दिले. ठीक आहे म्हटलं. हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ. जे जे रगजी समर्थ, श्री स्वामी समर्थ. चला, नंतर मग आम्ही रूम वगैरे घेतलेली होती तिथं रात्री. मस्त छान आराम केला, फ्रेश झालो. आणि भावाने गाडी तिथं पार्किंग केली होती, तिथं आम्ही रूम घेतली होती तिथं. नंतर भावाने आम्ही छान मस्त बॅग वगैरे ठेवून दिली. सुमित आणि भावाच्या मुलीनं इतक्या छान मस्त तिथं झोका वगैरे होता, छान मस्त पाळणा वगैरे. त्यांचे आम्ही काही फोटो वगैरे पाडले. नंतर मग आम्ही जाण्यासाठी निघालेले, दीवला जाण्यासाठी निघालेलो आहे. आणि भावाच्या मुलीने मला छान मस्त फूल वगैरे दिलं, म्हणे आता तुम्ही फूल वगैरे पाडा.
नंतर मग म्हटलं ठीक आहे. आणि खरंच खूप छान वाटत होतं बरं का. आम्हाला सकाळचं वातावरण 6:30 वाजलेले होते